नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामीराम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र विदर्भपीठाला मिळालं. पोलिसात तक्रार दाखल. येत्या 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. आमदार प्रवीण पोटे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. आणि नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारला संप. वाहन चालकांनी संप मागे घ्यावा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचं आवाहन. आणि आता सविस्तर वृत्त. रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामीराम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारं निनावी पत्र विदर्भपीठाला मिळालं आहे. या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. आप जो अयोध्या कर रहे हो वह आपको महंगा पड़ेगा. आज नहीं तो कल कुछ दिनों में आपका अंत निश्चित है, असं या धमकीपत्रात नमूद आहे. जगद्गुरू राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण आलेलं आहे. त्यातच आता ही धमकी मिळाल्यानं अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील पोलीस ठाण्यात जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे. काल आमची मानसिक बैठक असताना एका कोपऱ्यात एक चिठ्ठी एका पाकिटमध्ये आमच्याच काही लोकांच्या निर्देशात आली की ही चिठ्ठी खाली कशी पडून आहे. ते उघडले असता त्यात स्वामीजींना जगद्गुरू राजेश्वर माऊली सरकारांना धमकी दिल्या गेली आहे. त्यात असं म्हटलं आहे की तुम्ही राजकारण MP मध्ये करता आणि भारतातल्या हिंदूंना तुम्ही उस्कवता. ते जगद्गुरू आहे, श्रद्धास्थान आहे हिंदुस्थानाचं, हिंदू लोकांचं श्रद्धास्थान आहे, त्यांचं ते कर्तव्यच आहे. आणि त्यात असं म्हटलेलं आहे, आप अभी बहुत अयोध्या कर रहे, यदि आप अयोध्या का ज़्यादा ये करोगे तो आपको अयोध्या ही भेजना पड़ेगा. अशा प्रकारची धमकी वजा इशारा दिलेला आहे. तर जशी हे प्राप्त झाली तर आम्ही तात्काळच कुऱ्हा पोलीस स्टेशनला त्याची FIR दाखल केला. त्यानंतर शासनाने त्याकडे थोडं दुर्लक्षित केल्यासारखं झालं. जेव्हा जगद्गुरूला अशी धमकी दिल्या जाते तर NC मॅटर होते. आम्ही आज SP साहेबांना भेटायला आलो, पण ते SP साहेब भेटले नाही. ठोसर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं. आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे की जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज जे पीठाधीश्वर आहे ते अयोध्येच्या मार्गाने जात आहे, तर त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण द्यावं शासनाच्या माध्यमातून. तसेच विदर्भातील किंवा अमरावतीतील इतरही साधू संतांना कुठल्या माध्यमातून डिवसल्या जाते, त्रास दिला जाते, तर त्यांनाही कुठंतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. ह्याची मागणी आम्ही आज केलेली आहे. आपल्या माध्यमातून आम्हाला सरकार एकच म्हणायचं आहे की भारतातील जिथे साधू संत असेल, छोटे मोठे काय जे असेल पद असेल, त्यांना शासनाच्या मार्फत प्रोटेक्शन मिळाला पाहिजे. जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांना काल एक धमकीचं पत्र आलेलं आहे. तर माझी शासनाला विनंती आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांकडून शासनाला एक विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं. कल जगद्गुरु श्री राम राजेश्वर माऊली इनको धमकी भरा लेटर मिला गया, उसमें उनको जान से मारने की धमकी दी. ऐसा नहीं होना चाहिए, उनको सुरक्षा मिलनी चाहिए. हमारे सभी हिंदू संगठन की मांग है और जल्द से जल्द उनको सुरक्षा प्रदान की जाए. जगद्गुरू राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे. सरकारला पत्र लिहिणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. केलीच पाहिजे.
येत्या 22 जानेवारीला श्री रामजन्मभूमी इथं राममूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. हा सोहळा विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. 22 जानेवारीला श्री राम जन्मभूमी अयोध्या शहरातील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होणार आहे. संपूर्ण देशात या ऐतिहासिक क्षणाचा प्रचंड उत्साह असून 22 जानेवारीला देशभरात दिवाळीचे वातावरण असणार आहे. याशिवाय हा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही घरात राहून हा ऐतिहासिक क्षण टीव्हीच्या पडद्यावर पाहता येणार आहे. यासाठी 22 जानेवारीला राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ 22 जानेवारी हा दिवस शासकीय सुट्टी म्हणून ठेवण्याची विनंती माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. हे देश हा हिंदूमय राष्ट्र आहे, हा रामलल्लाचा देश आहे. या अनुषंगाने 22 तारखेला येत्या 22 तारखेला जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठा त्या अयोध्येमध्ये होत आहे. या अनुषंगाने मी महाराष्ट्र शासनाला आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण सुट्टी जाहीर करावी आणि दरवर्षी जेव्हा 22 जानेवारी येईल त्या दिवशी सुद्धा सुट्टी द्यावी अशी मी त्यांना मागणी केली होती. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुट्टी जाहीर करतील, कारण सुट्टी यासाठी गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये रामलल्लाचा दरबाराचं स्थापना होत असताना त्याचं सगळ्या न्यूज सगळ्या माहिती या टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या मुलांना माहीत झालं पाहिजे आणि रामलल्लाचा इतिहास माहीत झाला पाहिजे. या अनुषंगाने मी सुट्टीसाठी त्यांना विनंती केली आहे. मला असं वाटतं माझ्या विनंतीला ते मान देतील आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला सुट्टी जाहीर करतील. सोबतच अमरावती जिल्ह्यातील सर्व मंदिर प्रमुख चौक या ठिकाणी सुद्धा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता हा उत्सव साजरा करणार आहे. सामान्य नागरिकांना सुद्धा यात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार प्रवीण पोटे यांनी केलं आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. नवीन हिट अँड रन कायदा अद्यापही लागू झालेला नसून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार असल्याचं केंद्र शासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसंच चालकांनी संप मागे घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. जिल्ह्यात पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रशासनाशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी सहकार्य करताना वाहने सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यात होता कामा नये. जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल याचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले. नमस्कार, मी सौरभ कटियार, कलेक्टर अमरावती. अमरावती जिल्ह्यात नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात विविध वाहतूक संघटना तसंच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात मला संदेश द्यायचा आहे की हे नवीन हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही आहे आणि हे कायदा अजूनही लागू झाला नाही आहे. म्हणून विविध वाहतूक संघटना तसंच चालकांना याने त्यांचा संप त्वरित मागे घेण्यात यावे. तसंच अमरावती जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू यांच्या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे विरुद्ध जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल. 8 जानेवारी 2024चे पत्रान्वये केंद्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की हे नवीन हिट अँड रन कायदा अजूनही लागू झाला नाही आणि या कायद्यासंदर्भात केंद्र स्तरावर विविध वाहतूक संघटना यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे आणि चर्चेनंतरच ह्या कायद्यावर निर्णय घेण्यात येईल. म्हणून मला आवाहन करायचे आहे अमरावती जिल्ह्याचे विविध वाहतूक संघटना
तसंच चालकांना की त्याने त्यांचा सण त्वरित मागे घेण्यात यावे आणि प्रशासनासोबत सहकार करावे. धन्यवाद. राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी RTOच्या वायुवेग पथकात 187 इंटरसेप्टर वाहनं वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यातील 8 वाहनं नागपूरच्या RTO कार्यालयाला प्राप्त होणार आहेत. यात लेझर बेस्ड स्पीडगन विथ लेझर कॅमेरा असल्यानं बेलगाम वाहन चालकांना चपराक बसणार आहे. राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अर्थात RTOच्या वायुवेग पथकाच्या ताब्यात 2021 मध्ये 13.68 कोटी खर्चून 76 वाहने आली होती. आता 68 कोटी 33 लाख रुपये खर्चून 187 इंटरसेप्टर वाहनांची भर पडणार आहे. यामध्ये एका वाहनावर सुमारे 20,50,000 रुपये खर्च केला जाणार आहे. नागपूरच्या ग्रामीण RTO कार्यालयाला 5, शहर RTO कार्यालयाला 2, तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला 1 असे एकूण 8 वाहने उपलब्ध होणार आहे. येत्या मार्चपर्यंत इंटरसेप्टर वाहने परिवहन विभागाकडे येतील. याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश होण्याची शक्यता आहे. इंटरसेप्टर वाहनांमध्ये लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेझर कॅमेरा बसवण्यात येणार आहे. यामुळे कितीही वेगवान वाहन असेल तरी वाहनाचा वेग आणि नंबर प्लेटचा फोटो कॅमेऱ्यात कैद होणार आहे. यासोबतच या वाहनांमध्ये अल्कोहोल ब्रेथ अॅनालायझर सुद्धा राहणार आहे. यामुळे मद्यपी वाहन चालकाविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईला गती येणार आहे. विशेष म्हणजे याचा प्रिंटेड अहवाल आणि छायाचित्रेही मिळणार आहे. यासोबतच गुळगुळीत झालेल्या टायरवर कारवाई करण्यासाठी आवश्यक उपकरणांसह काळी काच मोजणारी टिंट मीटरही असणार आहे. या संदर्भात अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी RT गित्ते यांनी अधिक माहिती दिली. रस्ता सुरक्षा जो विषय आहे तो RTO विभागामार्फत महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या अनुषंगाने RTO विभागाला नव्याने संपूर्ण राज्यात 187 इंटरसेप्टर व्हेकल्स प्राप्त होत आहेत. म्हणजे नजीकच्या भविष्यात महिना 15 दिवसात ते मिळणार आहेत वाहने. त्यामध्ये स्पीड गन्स देखील आहेत आणि स्पीड गन्समुळे आपल्याला जे ओव्हर स्पीडिंग करणारे व्हेकल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करता येते. तर असे जे वाहनं येणार आहेत त्यातले 5 इंटरसेप्टर वाहने हे RTO अमरावतीसाठी येत आहेत. या 5 वाहनं विथ ड्रायव्हर्स देखील येणार आहेत. तर याचा आमच्या एकंदरीतच कामकाजावर अतिशय मोठा परिणाम होणार आहे. याचा आम्ही जास्तीत जास्त वापर जो आहे हा रस्ता सुरक्षेचे जे विषय आहेत त्याच्याशी करणार आहोत. त्यातले रस्ता सुरक्षेचे महत्त्वाचे विषय म्हणजे ओव्हर स्पीडिंग आहे, त्यासाठी स्पीड गन्स आहेत. विदाऊट हेल्मेट जी वाहनं शहरामध्ये येतात तर त्यांची देखील आम्ही विदाऊट हेल्मेटच्या वाहनांवर कारवाई करणार आहोत. अमरावती शहरात वाहतूक विभागातर्फे रेझिंग डे निमित्त ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाडीला निशुल्क रिफ्लेक्टर लावण्यात आलीत. यावेळी वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा कायद्याअंतर्गत मार्गदर्शन देखील करण्यात आलं. रस्ता अपघातात दरवर्षी शेकडो नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. 2019 मध्ये महाराष्ट्रात एकूण 12,788 लोकांचा अपघाती मृत्यू झाला, तर 2022 मध्ये 14,883 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मानवी चुका आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सातत्यानं राज्यात अपघातातील मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. भारतात 2022 मध्ये एकूण 4,61,312 अपघात झाले, ज्यात 1,68,419 लोकांचा नाहक बळी गेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे. आयुक्तालयात 2022 मध्ये 19 प्राणांकित अपघातात 101 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत 76 प्राणांकित अपघातात 85 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वाहन चालवताना चालकानं वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास अपघात टाळता येतो. ग्रामीण भागात शेतमालाची ने-आण करण्याकरिता बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो. संबंधित संसाधनांना मागच्या बाजूनं टेल लॅम्प आणि रिफ्लेक्टर तसेच रेडियम नसतात, यामुळे रात्रीला अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभाग, नेहरू युवा केंद्र संघटन तसेच विद्याभारती महाविद्यालय येथील NCC आणि ASS कॅडेट यांनी स्वयंसेवक म्हणून अंजनगाव बारी मार्गावर ये-जा करणाऱ्या बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावून वाहतूक कायद्याविषयी त्यांना माहिती दिली.
यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष ठाकरे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संक्रांत आणि पतंग महोत्सवानिमित्त अमरावतीची बाजारपेठ विविध आकारातील रंगबेरंगी पतंगांनी सजली आहे. पतंगांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत युवकांची गर्दी देखील पाहायला मिळते. दरम्यान नागरिकांनी पर्यावरणपूरक पतंग महोत्सव साजरा करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. गुजरातप्रमाणे अमरावतीतही मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 2 दिवस पतंग महोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा 3 दिवस महोत्सवाची धूम राहणार आहे. सध्या अमरावती शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या आहेत. यावर्षी विविध आकारातील पतंग विक्रीसाठी तयार झाले आहेत. यावर्षी मोठ्या आकारातील आणि कार्टून असलेल्या पतंगांना मोठी मागणी असल्याचं दुकानदारांनी सांगितलं आहे. अभी कैसा हो गया, आज की पीढ़ी को अपन ये बरेली का मांझा दिए ना तो वो बोलते क्या या तो हमको सद्दी दे रहे बोले, मांझा दे बोले मांझा. अरे मैं उनको समझाता कि बेटा वो नायलॉन का मांझा था, ये कॉटन का मांझा है. ये कॉटन का मांझा जमाने से चलते आया. वो तो तुम्हारे यहाँ पे नायलॉन का मांझा बीच में घुस गया था, लेकिन अभी वो उस पर सरकार ने बैन लगा दी तो हम मांझा वो बेच नहीं रहे. अभी सबको बरेली का मांझा दे रहे, कॉटन वाला. वो इको फ्रेंडली है, उससे कुछ यानी ये टूट सकता मांझा. वो जो नायलॉन का मांझा था तो गले में अगर आए तो लम जाता था, वो टूटता नहीं था. उससे गला कटने का बहुत खतरा रहता था. लेकिन ये इको फ्रेंडली मांझा है, ये अपने आप टूट जाता है. थोड़ा सा भी फोर्स अगर आया इस पर तो उनको मालूम ही नहीं है कि कॉटन का भी मांझा होता करके. आज यानी जो 10-15 साल से पतंग उड़ा रहे थे उनको मालूम ही नहीं कि ये कॉटन का भी मांझा होता करके. वो बोलते हैं, इनको बोलते कि भाई मांझा है क्या. हम बोलते थे है मांझा, देते बच्चे को. तो बच्चे क्या बोला, ये तो सद्दी है. अरे मैंने बोला भाई जमाने से ये मांझा चलते आ रहा है, ये चलेगा अभी. तो अभी मतलब ले रहे बच्चे, लेकिन अभी ये रोटेशन आने को कम से कम 2 साल लगेंगे. जब तक के चाइना मांझे को भूलते नहीं हो, जब तक के वो मजा नहीं आएगा. पतंगींच्या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल जिल्ह्यात होत असते. या ठिकाणी पतंगींसाठी लागणारा मांजा तयार केला जातो. यावर्षी चायना मांजावर बंदी असल्यानं पारंपरिक दोऱ्यांना मागणी वाढली आहे. आगामी 3 दिवस संपूर्ण जिल्ह्यात पतंग महोत्सवाची धूम राहणार आहे. दरम्यान पतंग महोत्सव काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांची करडी नजर राहणार असून बंदी असलेल्या मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राष्ट्रीय युवा दिनाला अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील काँग्रेस, युवक काँग्रेस आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हा जाहीर प्रवेश करण्यात आला. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत तळेगाव ठाकूर येथील मोहित मोटघरे यांनी युवकांसह आणि छायाताई दंडाळे यांनी सुरवाडी येथील युवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आनंदवाडी, मोझरी, शिवणगाव येथील युवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं तिवसा मतदारसंघात भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. तालुका प्रमुख युवासेना, यानंतर शेख हसीन मंजूर काका. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मी आज युवासेना तिवसा विधानसभेचा पदाचा राजीनामा देत आदरणीय राहुलजी लोणीकर साहेब, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष अमरावती अजिंक्य भाऊ वानखडे व आदरणीय राजेश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वावर विश्वास करीत माझ्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन तसेच आदरणीय अजयजी गुल्लाने यांच्यावर विश्वास ठेवत माझ्या संपूर्ण टीमचे आम्ही भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रिय म्हणून प्रवेश घेत आहे. तसेच सर्व युवकांच्या प्रश्नांवर, रुग्णांवर, त्याच्यानंतर गोरगरीब जनतेवर आम्ही सोबत विश्वास ठेवून त्यांच्या आशीर्वाद घेऊन
सदैव कार्य करत राहू. अमरावती इथं शनिवारी राजस्व अभियान राबवण्यात आलं. या अभियानात विविध शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं राणा दाम्पत्याच्या युवा स्वाभिमान पक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त वतीनं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात राजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात आली होती. या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची प्रश्ने, विविध योजनांचे लाभ या राजस्व अभियानाच्या निमित्तानं सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले. या अभियानात खासदार नवनीत राणा, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा, माजी मंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे CEO अविशांत पंडा आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर भूमी अभिलेख विभाग PR कार्ड वितरण याकरता माननीय भाईजी विनोदजी जायवाल, माजी शिक्षण सभापती आशिष गव्हाणे व माननीय आनंददादा भोयर यांनी खूप परिश्रम घेतले. याकरता उपस्थित काही लोकांना मी विनंती करतो. रंजना विश्वास टेंभुर्णे, अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील नवदुर्गानगर परिसरात जन्मदात्या बापानं आपल्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रामटेकपुरालगत दुर्गानगर परिसरात ठाकरे कुटुंब राहते. रात्री आरोपी बाळकृष्ण ठाकरे हा दारू पिऊन घरी आला. त्यानं पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीचा विवाहित मुलगा धनंजय यानं वडिलांना जाब विचारला असता आरोपीनं खिशातील धारधार चाकूनं मृतक धनंजयवर वार केला. यात धनंजयचा मृत्यू झाला. याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरातील MIDC परिसरातील शिवर येथील राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनानं एका महिलेला जबर धडक दिली. या अपघातात या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गोदावरी मनोहर गोपनारायण, वय वर्ष 53 असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला ही MIDC मध्ये मजुरीचं काम करते. ती घरी परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शिवर परिसरात एका अज्ञात वाहनानं महिलेला जबर धडक दिली. या अपघातात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामीराम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र विदर्भपीठाला मिळालं. पोलिसात तक्रार दाखल. येत्या 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. आमदार प्रवीण पोटे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. आणि नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारला संप. वाहन चालकांनी संप मागे घ्यावा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.